तर आपण आता एक ब्रेकिंग पाहतोय। पुण्यामध्ये नोटाला सर्वाधिक मतदान झाल्याचं समोर आलेलं आहे। नाशिकमध्ये भाजपचे शाहू मोरे सध्या पिछाडीवर आहेत। वसई विरारमध्ये बहुजन विकास पार्टी आघाडीवर असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतं आणि मुंबईतली जर आपण आकडेवारी पाहिली, मुंबईमध्ये समाधान सरवडकर सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। तर भाजप 45 जागांवर सध्या आघाडीवर आहे, त्यामुळे महायुती मुंबईमध्ये सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। प्रसाद अगदी बिलकुल। आपण आता पटकन जाणार आहोत प्रदीप पेशकार यांच्यापर्यंत। प्रदीपजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? प्रदीपजी भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्याने चर्चेमध्ये आहेत। नाशिक मधली एक मोठी घडामोड, शाहू खैरे, चुकून नाव इथे शाहू मोरे चाललंय, पण शाहू खैरे पिछाडीवर गेलाय। नाही, खरं तर आता हे लेटेस्ट आकडे घ्यायला पाहिजेत। त्यामुळे कसं फार फार लवकर आपण याबद्दल निष्कर्ष काढणं शक्य नाहीये। पण प्रदीपजी मान्य करा, निष्ठावंतांना डावललं, उपऱ्यांना आणून डोक्यावर बसवलं की हेच होणार ना? नाही, ते आता दिसेल ना आपल्याला, पुढे जाऊन दिसल्यानंतर मग त्याचं अनालिसिस नंतर करता येईल विजयानंतर, की का कसं झालं काय झालं। परंतु मला वाटतं की आता काही वॉर्डाच्या फक्त निवडणुका ह्या मतमोजणी हे चालू झालेली आहे आणि आता काय होतंय पुढे ते पुढचे आकडे आल्यानंतर आपण त्यावर विश्लेषण करणं जास्त योग्य राहील। पण प्रदीपजी, मनातून तर आनंदी असाल ना? निष्ठावंतांना पक्षाने डावललं आणि लोकांनी पक्षाला धडा शिकवला। नाही, खरं सांगू मी तुम्हाला, बिलकुल 31 जागा ह्या अशा आहेत तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नवीन आलेल्यांना दिल्यात, परंतु 89 जागेवर हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिलेले आहेत। आता हे राजकारणामध्ये हे व्हायचंच, त्यामुळे बाहेरून आलेल्यांना दिले आणि निष्ठावंतांना डावललं असं नाहीये। तर निष्ठावंतांना सुद्धा दिलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, याच्यावर प्रदीपजी एक हनुमंतरावांची प्रतिक्रिया आहे, ती हनुमंत बावरे आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत। बोला हनुमंतराव। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत अशी बातमी आताच तुमच्या चॅनलला पाहिली। सुधाकर बडगुजरांची आघाडी ही भारतीय जनता पक्षाचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही ज्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले होते, भ्रष्टाचारी आहे म्हणले होते, SIT बसवली होती, तो सुद्धा आता भारतीय जनता पक्षानं पावन करून घेतलाय। सुधाकर बडगुजर हा भारतीय जनता पक्षाचा नाशिक मधला चेहरा असेल का, याचं उत्तर प्रवक्त्यांनी द्यावं। आता प्रदीपजी आहे उत्तर? बरं, असं आहे, नाशिकमध्ये चेहरा भाजपचा हे नवीन आलेले असूच शकत नाहीत, हे तर मी मागच्या एका डिबेटमध्ये सांगितलं होतं। भाजपचा चेहरा हे देवेंद्र फडणवीस आहेत, भाजपचा चेहरा हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कुणाचे तरी कुठले विषय काढायचे आणि तो चेहरा आहे का म्हणायचं, त्यामुळे भाजपचे सगळं निकाल उमेदवार आहेत, कोण चेहरे असतील हे आपल्या लक्षात येईल। तुमचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत।